मला दंडवत प्रणाम. तर आजच्या या शृंखलेमध्ये कृष्ण कथामृत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. खरं तर आज दीपाली माताजी आपल्याला खूप सुंदर लेक्चर देणार होत्या, परंतु त्यांचा घसा बसल्यामुळे त्यांना शक्य होत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज ही सेवा करत आहे. काही चुकलं तर मला क्षमा करा. खरं तर माझी काही योग्यता नाहीये यासाठी, परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काही बोलता येईल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामीति नामिने। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। तर सर्व मैत्रिणींचे पुनश्च या कृष्ण कथामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। तर काल आपल्याला नित्यसखी माताजींनी अगदी त्यांच्या त्या काव्यात्मक अशा सुंदर शब्दांनी सुंदर विवेचनाने मंत्रमुग्ध केलेलं होतं आणि कृष्ण जन्माविषयी खूप सुंदर एक वातावरण त्यांनी निर्माण केलेलं होतं। साक्षात जन्माष्टमी सेलिब्रेशनचा मूड सगळ्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालेला होता। तर आज आपण पाहणार आहोत की कशा रीतीने वसुदेव आणि देवकी भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी आतुर झालेले आहे। तर आपण बघतो की नरसिंह भगवंतांच्या लीलेमध्ये नरसिंह भगवंत ज्या वेळेला प्रल्हादाच्या रक्षणार्थ हिरण्यकशिपूला ठार करण्यासाठी प्रगट झालेले आहेत आणि त्यावेळी युद्ध करतात ते हिरण्यकशिपू बरोबर आणि नंतर मग हिरण्यकशिपूला ठार केले जाते। त्याच्या अटीमध्ये बसवून सगळ्या गोष्टी ब्रह्माजींनी ते वरदान दिलेलं असतं त्याच्यामध्ये बसवून बरोबर हिरण्यकशिपूला नरसिंह भगवंत ठार करतात। त्याच्यानंतर काय होतं की त्यांनी जे उग्र रूप धारण केलेलं असतं तर त्यांना शांत कसं करायचं हा सगळ्या देवी देवतांपुढे आणि साक्षात ब्रह्माजींपुढे प्रश्न पडलेला असतो। ते लक्ष्मी देवींना विनंती करतात की तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, त्यांना त्यांचं जे उग्र रूप धारण केलेलं आहे ते शांत करण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, विनंती करा। पण लक्ष्मी देवी म्हणतात की माझ्याकडे तेवढी हिंमतच नाहीये, मी ते धाडस करू शकत नाही, कारण असं उग्र रूप मी कधीच त्यांचं पाहिलेलं नाहीये। मग त्याच्यानंतर बरोबर नारद मुनी आणि ब्रह्माजी प्रल्हाद महाराजांना सांगतात की बाळा तुझ्यासाठी जर भगवंत प्रगट झालेले या रूपामध्ये तर तूच त्यांना विनंती करू शकतो। आणि त्यांचे ते शब्द ऐकताच प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंतांना विनंती करतात, एका शब्दामध्ये विनंती करतात आणि लगेचच नरसिंह भगवंत शांत होतात। त्यांचं ते क्रोधाविष्ट रूप ते त्यागतात आणि प्रल्हादाला जवळ घेतात, त्याला मांडीवर घेतात आणि त्यांच्या सिंहासारख्या जिभेने ते त्या प्रल्हादाला चाटतात। तेव्हा त्यांना जो अनुभव येतो ना की प्रल्हाद किती प्रेमाने त्यांच्याकडं
बघत आहे. किती छान प्रेमाने त्यांनी प्रल्हादाने आलिंगन दिलेलं आहे नरसिंह भगवंतांना. हा जो त्यांचा अनुभव येतो, वात्सल्य प्रेमाचा अनुभव नरसिंह भगवंत घेतात आणि ते ठरवतात की पुढचं जेव्हा माझं अवतरण असेल तेव्हा मी माता पिता स्वीकारून अवतरित होईल. कारण भगवंतांना पण ती भूक आहे वात्सल्य प्रेमाचा अनुभव घेण्याची. तर त्या प्रकारे त्यांनी जे ठरवलेलं आहे नरसिंह भगवंताच्या अवतरणाच्या वेळी प्रल्हादाचा अनुभव आदान प्रदान प्रेमाचा आदान प्रदानाच्या वेळी, तर ते साक्षात आता इथं अनुभव घेण्यासाठी भगवंत परब्रह्म देवकी आणि वसुदेवाच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाले आणि साक्षात त्या कंसाच्या कारागृहामध्ये कशा रीतीने चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. सालंकृत जेव्हा त्यांनी ते रूप घेतलेलं होतं, सुंदर वर्णन आहे. तुम्ही सगळ्यांनी ते वाचावं कृष्ण बुक मधलं आणि एक सुंदर, एक अतिशय सुंदर गोड अनुभवाचा तुम्ही नक्कीच प्रत्यय घ्याल ते वर्णन वाचल्यानंतर. तर आता आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत की कशा रीतीने भगवंताचं ते जे अवतीर्ण झालेले आहेत त्यांचं कार्य काय आहे आणि त्यांना कसं प्रकारे त्यांचे जे भक्त आहेत, जे त्यांचे माता पिता आहेत, ते त्यांच्याशी कशा प्रकारे आदान प्रदान करतात. तर खमाणिक्य नावाने एक पुस्तक प्रसिद्ध आहे खगोलशास्त्रामध्ये आणि त्या प्रबंधांमध्ये असं लिहिलेलं आहे की श्रीकृष्णांच्या अवतरणाच्या वेळी ग्रह नक्षत्रांच्या स्थिती कशा प्रकारच्या होत्या त्याचं खूप सुंदर वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि ते बालक अर्थात साक्षात परब्रह्म साक्षात भगवंत होते याची त्या ठिकाणी पुष्टी देण्यात आलेली आहे. आता भगवंताचं ते सालंकृत सुंदर असं चतुर्भुज रूप पाहून वसुदेव अतिशय भारावून जातात. त्यांचं हृदय आनंदाने उन्मळून व्हायला लागतं आणि ते विचार करतात की हा शुभ क्षण त्यांना कळून चुकतं की साक्षात भगवंत अवतरणी झालेले तर ते हा शुभ क्षण मी कसा प्रकारे साजरा करू. मग त्यांना असा प्रश्न पडतो की सामान्य जन सुद्धा त्यांच्या घरी जेव्हा पुत्राचं आगमन होतं किंवा त्यांना पुत्रप्राप्ती होते तर त्यावेळेला किती दान धर्म करतात, किती आनंद उत्सव साजरा करतात. पण त्यांना क्षणभर असं वाटतं की आता तर मी कंसाच्या कारागृहामध्ये बंदिवासामध्ये आहे, त्याचा कैदी म्हणून वावरतोय. तर अशा वेळेला मी काय करू शकतो. क्षणभर त्यांच्या मनामध्ये तो विचार येतो आणि नंतर ते काय करतात की मनातल्या मनात तो उत्सव साजरा करतात आणि मनातल्या मनात ते असंख्य ब्राह्मणांना असंख्य गायी सालंकृत गायींचं दान करतात. आणि मैत्रिणींना इथं शिकण्यासारखं हे आहे, ज्या वेळेस त्यांना शक्य नव्हतं त्यावेळेस त्यांनी जो संकल्प केलेला होता की गायींचं दान करण्याचा, ज्या वेळेला ते कंसाच्या कारागृहातून सुटले त्यावेळेला त्यांनी ही घटना प्रत्यक्षात केली. हा दानधर्म प्रत्यक्षात केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यावेळेला भगवंतांनी श्रीकृष्णांना नमस्कार केला. अतिशय सुंदर वर्णन आहे भगवंताच्या रूपाचं त्या ठिकाणी. आणि भगवंतांना नमस्कार केला आणि त्या ठिकाणी ते प्रार्थना गाऊ लागले. साक्षात भगवंत समोर आहेत आणि त्यांचे पिता झालेले वसुदेव त्यांना प्रार्थना करत आहेत. अतिशय सुंदर सुंदर प्रार्थना त्यांनी अर्पण केलेल्या दिसून येतात. आणि त्याच्यानंतर मग देवकी मातेने भगवंताचं स्तवन केलं. स्तवन केल्यानंतर त्यांनी त्यांना देखील प्रार्थना अर्पण केल्या. आणि त्याच्यानंतर भगवंत त्यांच्या ह्या ज्या प्रार्थना आहेत त्यांच्या माता पित्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या, त्यावेळेला भगवंत गत अनेक जन्मांमधील त्यांना स्मरण करून देतात की तुम्ही गत जन्मांमध्ये कृष्णी आणि सुतपा होता, त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे तपश्चर्या केली. आणि भगवंत त्यांच्या मातेला असं संबोधतात की हे निष्पाप माते तुझे हृदय नेहमीच निर्मळ आहे. मग या ठिकाणी आपण बघू शकतो की निर्मळ हृदयामध्येच आणि त्या निष्पाप हृदयामध्येच भगवंताचं प्रकटीकरण होऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला ही शिकवणूक घेऊ शकतो. ज्या वेळेला आपलं हृदय निर्मळ होईल, चेतोदर्पण मार्जनम या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये घडत जातील, त्यावेळेला भगवंत म्हणजे हरिनाम आपल्या जिभेवरती साक्षात भगवंत म्हणूनच प्रकट होतील. त्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की त्यावेळी देखील मी तुझी इच्छापूर्ती करता तुझ्या समोर प्रकट झालो होतो आणि इच्छित वर मागण्यासाठी सांगितले होते. भगवंत गतजन्मांची आठवण त्यांना करून देतात. त्यावेळी मी तुझा पुत्र व्हावा अशी तू इच्छा प्रकट केली होतीस. देवकीशी बोलतायत भगवंत. जरी तू व्यक्तिशः माझे दर्शन घेतले होतेस तरी भौतिक बंधनातून पूर्णपणे मुक्ती न मागता माझ्या शक्तीच्या प्रवाहाखाली मीच तुझा पुत्र व्हावा
हीच इच्छा आणि हेच वरदान तुम्ही मला मागितले होते. भगवंत त्यांना स्मरण करून देतात की साक्षात मी तुमच्या पुढे प्रगट झालो होतो, तरी देखील तुम्ही मुक्ती मागितली नाही, दुसरं कुठलंही वरदान मागितलं नाही, तर तुम्ही काय मागितलं की मी तुमचा पुत्र व्हावा, हे एवढंच वरदान तुम्ही माझ्या पुढे मागितलं. त्याच्यानंतर भगवंत त्यांच्या पुढे इतकी प्रसन्नता व्यक्त करतात आणि ते म्हणतात, तुम्ही माझे अतिशय प्रेमाने, म्हणजे गतजन्मांमध्ये जेव्हा मी तुमच्या पोटी जन्माला आलेलो होतो त्यावेळेला देखील तुम्ही माझे प्रेमाने, अतिशय वात्सल्य भावनेने तुम्ही माझं संगोपन केले, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. बघा, भगवंत देखील ऋणी होतात. अशा भक्तांपुढं भगवंत त्यांचं जे भावनांचं ते आदान प्रदान करताना आपल्याला दिसून येतात, की ते म्हणतात की तुम्ही माझं वात्सल्याने पालन केलं म्हणून मी तुमचा खूप ऋणी आहे. निश्चितच मी तुम्हाला या अवतार कार्यामध्ये नंतर भगवत धामात घेऊन जाईल, असं वचन पण ते त्यांना देतात. म्हणजे भगवंत या ठिकाणी सांगतायत की तुम्ही जर वात्सल्य भावनेने असू द्या किंवा कुठल्याही रसामध्ये माझ्याशी नातं जोडलं तर ते नातं मी निभावील, आणि त्याकरता ते ऋणी होतात भक्तांचे. म्हणजे इथं आपण बघू शकतो की कृतज्ञता हा जो गुण आहे तो भगवंतांकडून आपल्याला शिकण्यासारखा आहे, आणि आपण तर भगवंताचे अंश आहे. त्याच्यामुळे ह्या भावनेने जर आपण भक्ती मार्ग स्वीकारला तर निश्चितच भगवंत आपल्यावर देखील संतुष्ट होतील. तर भगवंत या जगात अवतीर्ण जे कशासाठी होतात, या जगामध्ये जन्माला काय येतात, अजन्मा केव्हा जन्म घेतात, तेव्हा त्यांचं जे कार्य आहे ना ते हेच आहे की या जगामध्ये कष्ट त्रास सहन करणाऱ्या जीवांना परत जन्माला येऊ नये म्हणूनसाठी भगवंत अशा प्रकारे जन्माला येतात. त्याच्यातून आपण हे बघू शकतो की त्यांचं जे कार्य आहे की प्रसार आणि प्रचार करण्याचं कार्य हे जे आहे तर ते याच्यासाठी केलेलं आहे की प्रत्येक जीवाने ही जबाबदारी घेतली पाहिजे, प्रत्येक मनुष्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे. विशेषतः भारतभूमी ते जन्म हैल जार, जन्म सार्थक करी कर उपकार. प्रभुपाद त्यांच्या एक ग्रंथामध्ये तात्पर्यामध्ये असं म्हणतात की प्रत्येक भारतीयाने जर ही जबाबदारी घेतली की प्रत्येकाला मी कृष्ण भावना सांगेन, प्रत्येकाला भगवद्गीतेचा प्रचार करेन, अख्खं जग त्याच्यामुळं कृष्ण भावना भावित होईल यात शंका नाही. बघा, या ठिकाणी भगवंतांना जे वाटते की प्रत्येक जीवाने आपल्याकडं फिरून यावं, परतून यावं, त्यासाठी ते पुन्हा पुन्हा अवतीर्ण होतात. चैतन्य महाप्रभूंच्या रूपाने ते अवतीर्ण होतात, गीतेच्या रूपाने ते अवतीर्ण होतात, भागवताच्या रूपाने ते अवतीर्ण होतात, आणि त्याचं अध्ययन करून इतरांना त्याच्याबद्दलचा संदेश देऊन प्रत्येक जीवाने भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करावं ही त्यांची अपेक्षा आहे. हीच गुरु महाराजांची देखील अपेक्षा आहे. त्याच्यामुळे आपण प्रचार आणि प्रसार कार्यामध्ये अगदी तन्मयतेने आपापल्या परीने सेवा दिली पाहिजे. तर या ठिकाणी बघा, भगवंत देवकी मातेला कशा प्रकारे संबोधित करत आहेत की ते तिला ऋण व्यक्त करत आहेत, तिच्याप्रती कृतज्ञता देखील व्यक्त करत आहेत, आणि ते सांगतात की तुम्ही मला मुक्तीची मागणी केलेली नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे बघू शकतो आपण की आपले कधी कधी कसं होतं ना, मंदिरात जायचं म्हणलं ना की आपल्या पुढे एक लिस्टच तयार असते. भगवंतांपुढे जेव्हा आपण हात जोडून उभं राहतो तेव्हा ते किराणा दुकानातले वाण्यापुढे कशी आपण लिस्ट ठेवतो सामानाची, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, तर ते न मागता भगवंताशी आपण नेहमी प्रेम संबंध मागितला पाहिजे. जसं त्या एका राजाचा वाढदिवस असतो आणि त्या राजाने जाहीर केलेलं असतं की आज माझा जन्मदिवस आहे, तर आज प्रजाजनांपैकी कोणाला जे काही हवं त्याने ते मागावं. तर असं प्रत्येक जण कोण काय मागतं, कोण घर मागतं, कोण संपत्ती मागतं, कोण दागिने मागतात, त्याच्यानंतर कोण जमीन मागतं, कोण व्यवसाय मागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या राजापुढे केल्या जातात आणि राजा ते सगळं पूर्ण करत जातात. मग एक जखड म्हातारी अगदी संध्याकाळच्या वेळेला त्याच्याजवळ येते, पहारेकरांना सांगते की मला राजाला भेटायचंय. ठीक आहे, पहारेकरी त्या म्हातारीला जाऊ देतात, आणि राजाला आश्चर्य वाटतं की एवढी जखड म्हातारी आता काय मागणार आहे आणि हिला कशासाठी पाहिजे कुठली गोष्ट. तर ती म्हातारी त्याला सांगते की तू माझा मुलगा बन, म्हणजे पुत्र रूपाने तू तुझ्याशी नातेसंबंध मला प्रस्थापित करायचा आहे. ते ऐकून सगळ्यांना हसायला येतं, आणि कालांतराने नंतर राजा वचन दिलेलं असतं की मी प्रत्येकाची जो जो कोणी माझ्याकडे मागायला येईल, याचना करेल, त्याची प्रत्येक मागणी मी पूर्ण करणार, असं राजाने वचन दिलेलं असतं, आणि त्याप्रमाणे त्याने केलेलं देखील असतं. आणि ह्या वयस्कर म्हाताऱ्या स्त्रीची मागणी देखील तो मान्य करतो, हो म्हणतो, मी तुझा पुत्र म्हणून तुझ्याशी नातेसंबंध प्रस्थापित करेन. आता काही दिवसांनी काय होतं, ती वयस्कर स्त्री पुन्हा राजवाड्यात येते आणि सांगते की माझ्या मुलाला मला
जेवायला बोलवायचे. आता झालं का? सगळे मंत्रिमंडळाला नंतर कार्यवाही सुरू झाली मंत्रिमंडळाची, की राजा त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या झोपडीमध्ये कसा जेवायला जाणार. मग त्या ठिकाणी मोठा राजवाडा बांधण्यात येतो तिच्यासाठी, परत रस्ता करण्यात येतो, दास दासी सगळे चाकर नोकर सगळे तिच्या त्या राजवाड्यामध्ये निवासस्थानी उपलब्ध केले जातात. सर्व व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. राजाची आई म्हणल्यानंतर, राजमाता म्हणल्यानंतर तिची बडदस्त त्या प्रकारे ठेवण्यात येते आणि मग राजा तिच्याकडं प्रसादासाठी जातो. तर या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला हा बोध आपण करून घ्यायचा की जेव्हा आपण भगवंतांशी नातं प्रस्थापित करण्यासाठी जातो, त्यावेळेला भगवंत देखील ते नातं कशा प्रकारे निभावतात हे प्रत्येक लीलेमधून आपल्याला शिकता येतं. या ठिकाणी काय झालेलं आहे की भगवंतांशी वात्सल्य प्रेमाने हे जोडले गेलेले आहेत, हे जे दाम्पत्य देवकी आणि वसुदेव. परंतु ह्यांना भगवंताच्या सेवेची एवढी लालसा आहे की असं आपण म्हणू शकतो की भगवंताचे साक्षात माता पिता आहेत, त्यांना कशाची कमी असणार आहे. परंतु इथं आपण बघू शकतो की कृष्ण भावनेमध्ये सेवा करण्यासाठी जे समस्या येतील, जे अडथळे येतील किंवा जे अशा काही प्रसंगांना सामोरं जावं लागेल, तर त्या सर्व प्रसंगांना ते सामोरं जाताना आपल्याला दिसून येतात आणि आपल्याला ते शिकवण देत आहेत की भगवंताच्या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारची आपण तडजोड न करता भगवंताची जी आज्ञा आहे त्याचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कशा रीतीने कुठल्याही अडथळ्याला न जुमानता पूर्णपणे श्रद्धेने पुट युअर हार्ट अँड सोल, तुमच्या सर्वस्वपणाला लावून पूर्ण समर्पित भावनेने तुम्ही सेवा कशी केली पाहिजे, तेव्हाच भगवंत कुठं हृदयामध्ये प्रगट होणार आहे. तर ही शिकवण या भगवंताच्या माता पित्यांकडून आपण घेऊ शकतो. आणि भगवंतांनी यांचीच निवड का केली, तर याच्यातून आपल्याला दिसून येते की ही जी तपस्या त्यांनी केलेली होती पृश्नी आणि सुतपा जेव्हा ते होते त्यावेळेला, की त्यांची जी तपस्या डिटेलमध्ये भागवत मध्ये देखील याचं वर्णन आहे. आपल्याला कशा प्रकारची तपस्या करावी लागते, फक्त ना भक्तांची जमवून घेणं किंवा आपल्याला कुठं मोठी अशा तपस्या कराव्या लागतात बघा तुम्ही, तरी देखील भगवंत एवढे कृपाळ आहेत की ते हरिनामामध्ये स्वतः अवतीर्ण झालेले आहेत. मग त्यांच्या तपस्येवरून आपल्याला समजू शकतं की आपल्याला कलियुगामध्ये आपल्या क्षमतेनुसार असं काही जास्त काही पालन करावं लागत नाही. परंतु प्रभुपादांच्या कृपेने या ग्रंथांचं वाचन करून, त्याच्यानंतर 16 माळा जप करून, त्याच्यानंतर 4 नियमांचं पालन करून, वैष्णवांशी प्रेमाचं आदान प्रदान करून, छान भगवंताच्या सेवा करून, म्हणजे साक्षात ही जी मंदिरं आहेत ती साक्षात वैकुंठाची स्थानं आहेत. तर त्या स्थानामध्ये आपण इथं रिहर्सल करायची आहे. तो भक्त समाज गोलोकधामामध्ये आहे. इथल्या वैष्णव समाजाशी जेव्हा आपण जुळून घेऊ, प्रेमाचं नातं आदान प्रदान करण्यासाठी आपण शिकू, ती रिहर्सल आपण करू, त्यावेळेला मग भगवंत बघतील आणि तो कृपेचा स्रोत गुरु महाराजांच्या मार्फत आपल्यावरती देखील पडेल आणि त्याच्यानंतर मग आपली निवड केली जाणार आहे तिकडे जाण्यासाठी. तर त्या प्रवासाची तयारी, परतीच्या प्रवासाची तयारी या जन्मामध्ये जर आपण योग्य पद्धतीने केली तर निश्चित आहे की भगवंत त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रगट होतील आणि त्यांचीच इच्छा आहे की त्यांच्या धामामध्ये आपल्याला घेऊन जाण्याची. तर त्यांच्या संदेशाच्या अनुसार, त्यांचे संदेश आपल्याला भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतील. त्याच्या अनुसार जेव्हा आपण भक्तिमय जीवनामध्ये आपली सेवा करू, त्याच्यानंतर हरिनाम घेऊ आणि योग्य पद्धतीने आपण जर वैष्णव सदाचाराचं पालन केलं, त्याच्यानंतर योग्य भावना प्रत्येक सेवेमध्ये जोपासली, तर ही गोष्ट सहज शक्य होण्यासारखी आहे. कारण हे ना कृपेचा हा मार्ग आहे. हा हक्क म्हणून नाही आपण म्हणू शकत, पण हा कृपेचा मार्ग आहे. हे लक्षात घेऊन जेव्हा आपण सर्व काही गोष्टी करू, या भक्तिमय जीवनाचा अंगीकार करू आणि अतिशय गंभीरपणे या मार्गाला घेऊ, तेव्हा प्रभुपादांच्या कृपेने या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी शक्य होऊ शकतात की भगवंतांचं अवतीर्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रकटीकरण होऊ शकतं. तर आता काय झालं की जेव्हा भगवंत चतुर्भुज रूपामध्ये त्यांच्या समोर आहेत, पूर्ण त्या कंसाच्या कारागृह प्रकाशाने पूर्ण भारून गेलेला आहे आणि देवकी भगवंतांपुढं साक्षात त्यांचं स्तवन करत आहे, ऐश्वर्य भावनेने ते त्यांना पूजन करत आहे. आणि त्याच्यानंतर तिची वात्सल्य भावना जेव्हा जागृत होते तेव्हा ती त्यांना म्हणते की तुम्हीच हे चतुर्भुज रूप तुम्ही आवरा. कारण कंसाचं जे शक्ती आहे
ती देखील तिला माहिती होती की एवढा शक्तिशाली असुर आहे हा आणि त्याची प्रवृत्ती किती दुष्ट आहे ते देखील तिला माहित होतं. म्हणून ती सांगते, त्यांना विनंती करते की हे चतुर्भुज रूप तुम्ही आवरा. त्यावेळेला ना भगवंत त्यांना जे काही बोलतात, आपण कृष्णा बुक मधलंच थोडक्यात वाचूयात की जेणेकरून ते जे शब्द आहेत ते आपल्या हृदयाला खूप भिडणारे असे आहेत. तर आपल्या माता पित्यांसमोर असं सांगितलं गेलं की भगवंतानेच आपल्या गर्भात जन्म घेतला आहे याचा तुम्हाला प्रत्यय आला नसता, प्रिय आई. ते काय म्हणतात इथं भगवंत सांगतात, मी सामान्य बालकाप्रमाणे देखील जन्म घेतला असता, परंतु यामुळे मी अर्थात भगवंतानेच आपल्या गर्भात जन्म घेतला आहे याचा तुम्हाला प्रत्यय आला नसता. प्रिय आई, प्रिय बाबा, तुम्ही आपले मूल म्हणून माझे अनेक वेळा मोठ्या वात्सल्याने संगोपन केलेले आहे आणि म्हणून मी तुम्हावर फारच प्रसन्न असून तुमचा ऋणी आहे. भगवंत देखील त्या बघा भक्तांचे ऋणी होतात प्रेमपूर्वक संगोपन केल्यामुळे. यावेळी मात्र तुम्ही आपल्या ध्येयातील सिद्धतेमुळे भगवत धामात परत याल याची मी ग्वाही देतो. तुम्ही माझ्याविषयी अतिशय संचित आहात, म्हणजे काळजीमध्ये आहात तुम्ही माझ्याबद्दल. मग कंसापासून भयभीत आहात याची मला जाणीव आहे. भगवंत त्या ठिकाणी म्हणतात की ते मनोगत जाणतात कारण ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. म्हणून माझी आज्ञा आहे की तुम्ही मला गोकुळात सत्वर घेऊन जा आणि तेथे यशोदाला जी कन्या झाली आहे तिला इकडे घेऊन या. भगवंत त्या ठिकाणी आज्ञा करतात आपल्या माता पित्यांना की सत्वर तुम्ही मला गोकुळामध्ये घेऊन जा आणि यशोदा मातेला बरोबर त्याच वेळेला एक कन्येला जन्म दिलेला आहे, तर त्या कन्येला इकडे घेऊन या. आपल्या मात्या पित्यांसमोर असे सांगून भगवंतांनी बालरूप घेतले. पुन्हा त्यांनी चतुर्भुज रूप आवर्त घेतलं आणि छोट्याशा बालकाचं रूप घेतलं आणि ते देवकी मातेच्या मांडीवर पहोडले. अशा रीतीने भगवंतांकडून आज्ञा प्राप्त झालेल्या वसुदेवाने आपल्या पुत्राला गर्भगृहातून उचलण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं त्याच वेळी गोकुळामध्ये नंद महाराज आणि यशोदेला एक कन्यारत्न प्राप्त झाले होते. ती कन्या म्हणजे भगवंतांची साक्षात अंतरंगा शक्ती होती. या अंतरंगा योगमाया शक्तीच्या प्रभावाने कंसाच्या राजवाडीतील सर्व मंडळींना विशेषतः पहारेकरांना गाढ निद्रा लागली. कारण निद्रा हे तमोगुणाचं प्रतीक आहे. बघा, भगवंत अवतीर्ण झाले त्यावेळेला जे वसुदेव आहेत त्यांच्या हातापायामध्ये बेड्या होत्या. भगवंतांनी आज्ञा केली, लोखंडाच्या बेड्यांनी त्यांना बांधलेलं होतं कंसाने कारागृहामध्ये. आणि ज्या वेळेला भगवंतांनी आज्ञा केली की तुम्ही मला आता यशोदेकडं म्हणजे गोकुळामध्ये घेऊन जा नंद महाराजांच्या ठिकाणी, भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्याकरता वसुदेव किती आतुर आहेत पाहू शकतो आपण. ते असं म्हणाले नाहीत माझ्या हातापायामध्ये तर किती बेडे आहेत, मी कसा जाऊ, नदी पार करून जावं लागणार आहे तर मी कसा जाऊ, हा प्रश्न त्यांनी विचारलेला नाही. फक्त त्यांचं आज्ञा पालन करण्याकरता देवकीच्या मांडीमधून भगवंतांना त्यांनी उचललं, बालरूपाला त्या उचललं. जसं काही बालकाला उचललं, साक्षात कृष्णानं उचलून हातामध्ये घेतलं, तसं त्यांच्या हातामधील पूर्ण बेड्या, पायातील पूर्ण बेड्या, लोखंडाने जखडलेल्या त्या सगळ्या बेड्या निसटून पडल्या आणि वसुदेव मुक्त झाले. यावरून आपण हे लक्षात घेऊ शकतो की जेव्हा आपण जसं काही हरिनामचा उच्चार करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, या महामंत्राचा जेव्हा आपण उच्चारण करतो त्याच वेळेला ह्या आपल्या भौतिक ज्या बेड्या असतात, भवबंधनाचे जे त्रिताप असतात, त्या ज्या त्रिगुणामयी बेड्या असतात त्या निसटून पडायला मदत होत असते. परंतु ती भावना आपली लक्षात असली पाहिजे की वसुदेवांनी भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्याकरता जे समर्पण दाखवलं ती वृत्ती आपण आपल्या हृदयामध्ये अंगीकारली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला ते हे शिकवणूक देत आहेत. आणि मग इकडे काय झालं की जेव्हा वसुदेवांनी बालकाला हातामध्ये घेतलं, भगवंतांना हातामध्ये घेतलं, त्यांच्या हातापायातली बेड्या निसटल्या. रात्रीची ती वेळ होती, पूर्णपणे रात्रीची वेळ होती आणि अष्टमीची ती रात्र होती, म्हणजे चंद्राचं प्रकाश असण्याचं काही कारण नव्हतं. पण भगवंत चंद्रवंशीयांच्या वंशामध्ये प्रगट होणार होते, त्याच्यामुळं जे चंद्र आहेत, सोमदेव आहेत, तेवढे आनंदून गेलेले होते की आकाशामध्ये काळोखामध्ये अष्टमीच्या चंद्राऐवजी त्यांनी पूर्ण गोलाकार रूप धारण केलेलं होतं. तो प्रकाश त्यावेळी त्यांनी प्रगट केलेला आनंदाच्या भरामध्ये. ते प्रत्येक जण, प्रत्येक नक्षत्र, प्रत्येक झाड, फूल, वेल, हवा, पाणी हे सगळे जण आनंदून गेलेले होते. अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं
वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर आपण बघू शकतो की या वेळेला चंद्रप्रकाश पडलेला आहे बाहेरच्या बाजूला. पावसाने देखील, पर्जन्याने देखील या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. बघा, असं म्हटलं जातं की मायापूरमध्ये 5ही ऋतू भगवंताच्या सेवेसाठी तिथं प्रगट असतात. म्हणजे आपण हे बघू शकतो की भगवंताच्या सेवेसाठी सर्व सृष्टी कशी आसुसलेली असते. तर त्यांचं ते उत्कंठा, त्यांचं ते आसुसलेपण, त्याचा देखील आपण स्वीकार केला पाहिजे. काही प्रमाणात का होईना ती आतुरता आपल्याकडे देखील सेवेमध्ये यावी, यासाठी आपण प्रत्येक चराचरामधल्या प्रत्येक झाडापानातून आपण ही गोष्ट शिकू शकतो. आणि त्याच वेळेला जेव्हा वसुदेव निघालेत आता गोकुळाकडे, तर त्याच वेळेला तिथे जे पहारेकरी होते, खूप धिप्पाड असे पहारेकऱ्यांना कंसाने त्या ठिकाणी नेमलेलं होतं. आणि ते सतत जागृत असायचे, जागृत अवस्थेत असायचे की न जाणो 8वा जो कंसाचा मारेकरी आहे तो प्रकटला असला तर काय सांग, लगेचच तत्काळ आपल्याला कंसाला जाऊन खबर बात सांगायची. हे त्यांच्या ध्यानामधामध्ये होते, तेच त्यांचं ध्येय होतं. मग त्या पहारेकरांना निद्रा लागली, पूर्णपणे ते झोपी गेले, कारण योगमाया पण देखील गोकुळामध्ये प्रगट झालेली होती. आता योगमायेबद्दल आपण म्हणू शकतो की जी भगवंताची शक्ती आहे, अंतरंग शक्ती आहे, आणि ती भगवंतांच्या भक्तांना अनुकूल असं सगळ्या गोष्टी घडाव्यात यासाठी तिची ती सेवा करत असते. या वेळेला भगवंतांची सेवा करण्यासाठी वसुदेव त्यांना उचलून गोकुळामध्ये घेऊन जात होते, त्यांच्या आदेशाचं पालन करण्यासाठी. त्यावेळेला योगमाया देखील सहकार्य करण्यासाठी प्रगटलेली होती आणि आपोआपच त्या पहारेकरांना त्या ठिकाणी झोप लागली. तुरुंगाचे दरवाजे सताड उघडले गेले आणि तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले, ती कुलप तुटून पडली आणि त्याच्यानंतर वसुदेव यमुनेच्या दिशेने चालू लागले. तर त्यावेळेला एवढा जोरात पाऊस पडत होता, पर्जन्य देखील आपली उपस्थिती त्या ठिकाणी त्याला पण उपस्थित व्हायचं होतं, कारण त्याला देखील उत्कंठा होती की कशा रीतीने भगवंताचं ते बालरूप बघायचं होतं. विजांचा कडकडाट होत होता आणि ते जे पाणी पावसाचं ते रस्त्यावरती वाहत होतं आणि त्या पाण्यामध्ये वसुदेवांच्या चालण्याचा आवाज येऊ नये म्हणून अजून जोर जोराचा पाऊस पडायला लागला. तर त्या ठिकाणी ते बालकाला टोपलीमध्ये घेतलेलं होतं वसुदेवांनी. ती टोपली त्यांनी जेव्हा डोक्यावर घेऊ इच्छित होते तेव्हा त्यांनी ती टोपली डोक्यावर घेतली आणि भगवंताला त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं. तर त्यांना पाऊस लागू नये म्हणून साठी अनंत शेषांनी त्यांच्यावरती फणा धरला. ती छत्री त्यांनी त्यांच्यावरती धरली आणि जशी जमुनाबाई जवळ आल्यानंतर आहे ना, मग वसुदेवांनी अजून ती टोपली वरती धरली, कारण जमुनेला खूप मोठा पूर आला होता. आता तिला कालिंदी म्हटलं गेलंय आणि कालिंदी ही भगवंताच्या अष्टपत्न्यांपैकी एक आहे. अर्थात ती देखील खूप आतुर होती त्यांच्या दर्शनासाठी. त्याच्यामुळे जसं वसुदेव झोकून दिलं वसुदेवांनी स्वतःला त्या पाण्यामध्ये, कारण ती भगवंताची आज्ञा आहे म्हणून साठी त्या पाण्यामध्ये झोकून दिलं त्या ठिकाणी. तर पूर एवढा वाढायला लागला, जमुनेमध्ये पाणीचा एकदम स्त्रोत जो आहे तो जोर जोरात व्हायला लागला आणि वसुदेवांचं मस्तक पूर्णपणे बुडायला लागलं त्या जमुनेच्या प्रवाहामध्ये. एवढा जोरदार तो करंट होता, प्रवाह होता. तर त्यावेळेला कसलंही न डगमगता वसुदेवांनी भगवंतांसाठी त्यांचे हात उचलले वरती. म्हणजे बघा, भगवंतांच्या सेवेसाठी त्यांनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी जी काही जोखीम उचलायची ती जोखीम उचलण्यासाठी तत्परता वसुदेव या ठिकाणी आपल्याला शिकवतात. जी प्रभुपादांनी देखील केवढी मोठी रिस्क घेतली होती हे आपल्याला प्रभुपादांच्या किंवा थोर भक्तांच्या आचार्यांच्या वर्तनातून आपल्याला दिसून येतं. अशा वेळेला जेव्हा वसुदेवांनी ती टोपलीला वरती उचललं आणि भगवंताच्या लक्षात आलं बालरूपामध्ये, कारण आपण असं ऐकलंय ना, बालरूप जरी असले तरी ते षड भगवंतच आहेत. रूप जरी बालकाचं असलं तरी देखील सर्व शक्ती आणि सर्व ऐश्वर्य त्या ठिकाणी त्यांच्या आहेतच. त्यांना कळलं की ही जी कालिंदी आहे ती त्यांच्या चरण स्पर्शासाठी खूप आतुर झालेली. तिचा प्रवाह एवढा वाढत होता आणि वसुदेव जसं टोपलीवरती धरत होते तसे तसं तिचा ते लाटा अजून वर उसळत होत्या. मग भगवंतांनी हळूच त्यांचे चरण कमळ त्या टोपलीतून बाहेर काढले आणि जसा काही त्या कालिंदीला स्पर्श झाला भगवंताच्या चरणाचा, तशी ती कालिंदी शांत झाली आणि
आपोआपच जसं आपण बघू शकतो की समुद्राने श्रीरामांना जागा करून दिली होती दुबगलं, त्यावेळेला तशा पद्धतीने कालिंदी देवीने त्यांना वसुदेवांना जाण्यासाठी जागा करून दिली आणि पाठ मोकळी करून दिली. आणि अशा रीतीने वसुदेव त्यानंतर याच्यामध्ये पोहोचले, गोकुळामध्ये पोहोचले. तर गोकुळामध्ये त्यांनी पाहिलं की पहारेकऱ्यांना देखील झोप लागलेली होती. वृंदावनामध्ये ते पोहोचले होते आणि भगवंताला इच्छा होती की वृंदावनामध्ये आपण त्या ठिकाणी जाण्याची. त्याच्यामुळे त्यांनी कंसाच्या अत्याचारापासून आपली कंसाच्या अत्याचाराचा त्यांना कल्पना होती आणि त्याचा त्रास त्यांना होऊ नये म्हणून साठी हे अगदी गुप्त पद्धतीने हे कार्य वसुदेव करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यांनी पाहिलं की नुकतंच यशोदा मैयाला देखील निद्रा लागलेली होती आणि एक कन्या रत्नाला यशोदा मैयाने जन्म दिलेला होता. साक्षात योग मायेला तिने जन्माला घातलेलं होतं. आणि त्यावेळेला वसुदेवांनी त्या बालिकेला घेतलं आणि त्यांच्या हातातील श्रीकृष्णांना त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या ज्या कन्या आहेत साक्षात योग माया आहे तिला उचलून त्या टोपलीमध्ये ठेवलं. बघा इथं आपण विचार केला तर एवढं सुंदर रूप भगवंताचं होतं. तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर हे वाचन करा प्लीज, सगळ्यांना विनंती. एवढं सुंदर रूपाचं वर्णन आहे भगवंताच्या त्या बालरूपाचं. एवढं तेजस्वी गोंडस असं सालंकृत रूप होतं भगवंताचं. तरी देखील त्यांना आज्ञा झाली म्हणून साठी त्यांना मोह नाही केला त्या रूपाचा. त्यांना काय आज्ञा झाली होती की मला गोकुळामध्ये नेऊन ठेवा. त्यांनी स्वार्थ नाही पाहिला की आमच्या पोटी जन्माला आलेत मग आमच्याच इथं त्यांनी वाढावं, आम्हालाच तो आनंद मिळावा अशी भावना त्यांची ठेवलेली नाहीये. त्यांनी काय केलं, जशी आज्ञा झाली तसं नंद महाराजांच्या या ठिकाणी त्यांना ठेवलं. म्हणजे हे याच्यावरून आपल्याला कळू शकतं की त्यागाची भावना किती उच्च प्रतीची असू शकते या त्यांच्या छोट्याशा कृतीमधून आपल्याला शिकता येतं. आणि त्याच्यानंतर काय झालं की असं आचार्य सांगतात की यशोदा माईच्या पोटी देखील यशोदानंदन अवतीर्ण झालेले होते आणि ते अवतीर्ण झालेले असताना त्यांचं रूप आहे ना ते वसुदेवांना दिसलं नाही किंवा यशोदाबाईला देखील माहिती नव्हतं की प्रसव वेदनेने ती ग्लान झालेली होती. त्याच्यामुळे तिला माहिती नव्हतं की आपण नेमका कोणाला जन्म दिलाय, पुत्र जन्मालाय काय कन्या, तिला माहिती नव्हतं. कन्या ही जन्माला आलेली होती आणि भगवंत श्रीकृष्ण यशोदानंदन देखील अवतीर्ण झालेले होते. मग ज्या वेळेला वसुदेवांनी यशोदेच्या जवळ श्रीकृष्णांना ठेवलं, देवकी नंदनांना ठेवलं, त्यावेळेला यशोदानंदन दिसलेले नाहीयेत वसुदेवांना. यशोदानंदन आणि देवकी नंदन मर्ज झाले, एकत्रित आले आणि त्या ठिकाणी ते यशोदेच्या कुशीत बाललीला करू लागले. आणि ज्या वेळेला आक्रोश कंसाच्या सांगण्यावरून पुढे ते येणारच आहे, परंतु एक आपल्या लक्षात असावं ह्या गोष्टी म्हणून साठी हे कथन करत आहे. ज्या वेळेला आक्रोजी कंसाच्या सांगण्यावरून श्रीकृष्णांना नेण्यासाठी आले, बलराम आणि श्रीकृष्ण, कंसाचा वाईट हेतू होता, श्रीकृष्णांना ठार मारण्याची त्याची योजना होती. त्यावेळेला जेव्हा आक्रोजी येतात तिथं, त्यावेळेला आक्रोजींबरोबर जे कृष्ण आले आणि त्या डोहामध्ये स्नान केलं त्यांनी, त्यावेळेला ते नंदनंदन जे कृष्ण आहेत तर ते भावरूपामध्ये तिथेच राहिले आणि जे देवकी नंदन कृष्ण आहेत तर ते आक्रोजींबरोबर गेले, जे सगळ्या ह्यांना फायटिंग करतात किंवा युद्ध करतात तर ते देवकी नंदन कृष्ण आहे. आणि जे माधुर्य प्रेमाचं आस्वादन करतात किंवा वेगवेगळ्या रसांचं आस्वादन करतात किंवा भावनेमध्ये भक्तांशी जे आदान प्रदान करतात तर ते यशोदानंदन कृष्ण आहेत. तर त्यांना आता ही लीला त्यांची ते सुरू करणार आहेत. या सगळ्या कथांवरून आपल्याला हे लक्षात येतं की भगवान श्रीकृष्णांचे माता पिता आणि त्यांनी कशा प्रकारे भगवान साक्षात समोर असताना देखील मुक्तीची मागणी न करता तर भगवंतांशी नातं त्यांनी मागितलं. त्यांची ही सेवा भावना आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. दुसरी गोष्ट काय की मुक्तीपेक्षा त्यांनी भगवंतांची जे आदान प्रदान केलं आणि भगवंतांच्या नात्याशी त्यांनी जे प्रामाणिकता जोपासली तर ती आपल्यासाठी खूप शिकण्यासारखी आहे. आणि आपण इथं पण बघू शकतो की भगवंतांची जे आज्ञा केलेल्या आहेत त्या आज्ञा भगवद्गीतेमध्ये त्या संदेशामध्ये खूप छान पद्धतीने भगवंतांनी अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर त्या आज्ञांचं जेव्हा आपण पालन करू
गीतेमधील त्या संदेशाप्रमाणे वर्तन करण्याचा, प्रभुपादांच्या शिकवणुकीनुसार, आपल्या गुरु महाराजांच्या शिकवणुकीनुसार आपण वर्तन करण्याचा, किंवा श्रेष्ठ वैष्णवांच्या संतुष्टीसाठी आपण जेव्हा प्रयत्न करू तेव्हा भगवंत निश्चितच आपल्यावरती संतुष्ट होतील. आणि साक्षात भगवंताचे माता पिता होणे हे कसं शक्य झालं, तर ज्याचं हृदय निर्मळ आहे आणि कठीण प्रसंगांना देखील तोंड देण्यासाठीची शक्ती ज्यांच्यामध्ये आहे, की हे जी आज्ञा दिलेली आहे तर ती पूर्ण करणारच, याच्यासाठी मग वाटेल ते कष्ट, वाटेल ते परिश्रम करण्याची ज्यांची इच्छा आहे, तर त्या व्यक्तींना भगवंत म्हणजे योग, त्यांची जी शक्ती आहे अंतरंग शक्ती, की योग माया ही कशा पद्धतीने मदत करते ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि अजून एक गोष्ट आपण इथं शिकू शकतो, तर ती म्हणजे की भगवंताच्या सेवेमध्ये असंख्य अडथळे जरी आले तरी कुठल्याही प्रकारे न डगमगता, किंवा कुठल्याही गोष्टीला, आपल्या श्रद्धेला आपण म्हणू शकतो की त्याला डळमळीत न होता, जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करतो आणि आपली प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला योगमायेद्वारे असंख्य वेगवेगळ्या पद्धतीने मदत ही केली जाते. तर हरे कृष्णा, जर कोणाला काही प्रश्न असल्यास विचारू शकता. मला एक माताजींनी जे मार्गदर्शन केलं दीपाली माताजींनी, त्याच्यामध्ये त्यांनी हे देखील सांगितलं होतं की जेव्हा योगमाया आणि महामाया यांच्यामधील भेद, त्याच्याबद्दल मी त्यांना विचारत होते, तर त्यामध्ये त्यांनी खूप सुंदर सांगितलं की राधानाथ स्वामी महाराजांना एका भक्ताने प्रश्न विचारला होता की आपण कसं समजायचं की आपण योगमायेत आहोत की महामायेमध्ये आहोत. तेव्हा महाराजांनी त्यांना जे उत्तर दिलं होतं ते आपल्या सगळ्यांच्याच कल्याणासाठी आहे, की जितकं आपण भगवंताचं, भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करू, जितक्या प्रमाणामध्ये आपलं ते स्मरण असेल, ती सेवा भावना असेल, तितक्या प्रमाणामध्ये आपण योगमायेच्या अधिपत्याखाली असतो. जितक्या प्रमाणात आपल्याला विस्मरण होत असेल, दुर्दैवाने या सगळ्या घटना घडत असतील, तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपण महामायेच्या म्हणजे भौतिक त्रितापांनी हैराण करणाऱ्या त्या शक्तीच्या अधिपत्याखाली आहोत, हे आपण समजून घेऊ शकतो. तर हरे कृष्णा, मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. खरंच अयोग्य व्यक्ती आहे, परंतु तुमच्या सगळ्यांची ऐकण्याची जी तीव्रता आहे, त्या तीव्रतेमुळे काही बोललं गेलं असेल आणि तुमच्या आशीर्वादांमुळे काही बोललं गेलं असेल, तर ते मानून घ्या, आणि काही चुकलं असलं तर कृपया मला क्षमा करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनम्यूट केले मी, बघताय का कोणी अनम्यूट झाले का? हो, हरे कृष्ण. झाले अनमोल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप सुंदर सांगितलं माताजी. आणि तुम्ही अयोग्य व्यक्ती नाही, तुम्हीच योग्य व्यक्ती आहे. तुम्ही वात्सल्य भावनेने सांगितलं, खूप छान. हरे कृष्ण. खूप तुझं सुंदर प्रेम आहे सांगितलं. म्हणून तुला दोष दिसत नाहीत. नाही, 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 खूप सुंदर सांगितलं. हरे कृष्ण. थँक्यू दंडवत सो प्रणाम. मच. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. राजेश्री माताजी. त्याचे हरे तुम्ही आता कृष्ण. उदाहरण दिलं का, हे मी हा. अध्याय 7व्या मध्ये ज्यावेळेस विवेचन हे करत वाचन करत होते, विवेचन द्यायचं म्हणून, त्यावेळेस मोहमायेविषयी आलत माझ्या ह्याच्यात. मग ते त्याच्यात उदाहरण होतं, भगवंताचे ज्यावेळेस चरण आपण चरणाशी जाऊ त्यावेळेस आपण ह्या मोहमायेतून मुक्त होऊ म्हणून सांगितलं. ते मला आठवलं ज्येष्ठ तुम्ही बोलता बोलता. थँक्यू माताजी. खूप छान लेक्चर ऐकलं. खूप छान लेक्चर झालं. खरं तर खूप दीपा माताजींनी आपल्याला त्यांच्या खूप वाचन, श्रवण, गुरु महाराजांचं, त्यांचं म्हणजे गुरु महाराजांच्या वाणी सेवेमध्ये ते तल्लीन असतात. त्यांनी खूप छान सांगितलं असतं आपल्याला, पण हो. क्षमा करा मला. माताजी, तुमच्या तुमच्या सहयोगाने तर मला पण थोडस विवेचन देण्याचा योग आलेला आहे. त्यामुळे ऑल मी द पण बेस्ट, ऑल द बेस्ट तुम्हाला पण. थँक्यू, मी पण देत असते. पण हरे तुमच्यासारखं कृष्ण. तुमच्याच्या चरणाची धूळ पण नाही आम्ही, पण तुम्ही खूप छान सांगता. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. जया. खूप सुंदर क्लास झाला, खूप छान. तुम्ही असं का म्हटलं का पात्र आहे? तुम्ही तर खूप पात्रता. नाही 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 नाही. खूप सुंदर क्लास झाला. हरे कृष्ण. थँक्यू. आणि थँक्यू आता सो मच. सांगितलं ना मायेचं, दोन्ही मायांमधला फरक, खूप सुंदर. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हरे थँक्यू सो कृष्ण. मच.
हरे कृष्ण हरे कृष्ण. खूप छान धन्यवाद. पद्धतीने आमच्या समोर म्हणजे बोल मांडलेले आहेत आणि ह्या कथेचा जो सार आहे तो खूप अतिशय छान पद्धतीने मांडलेला आहे तुम्ही. थँक्यू माताजी. श्रोत्यांशिवाय तुम्ही अपात्र काही म्हणजे त्या श्रोत्यांशिवाय भगवान श्री हे शिवजी सुद्धा श्रोते म्हणून उपस्थित राहतात. जेव्हा काकभुशुंडी जेव्हा भगवंताच्या लीला सांगतायत आणि सगळे पक्षी तिथं गरुडजी सुद्धा ऐकतात, तेव्हा हा शिवजींना हा सुद्धा एवढी इच्छा होते की ते कथा ऐकण्याची भागवत कथा. त्यावेळेला शिवजी राजहंसाचं रूप घेतात आणि काकभुशुंडीकडून म्हणजे कावळ्याच्या रूपामध्ये जे आहेत सांगतायत त्यांच्याकडून ऐकून घेतात. म्हणजे श्रोत्यांची तीव्रता ही खूप महत्वाची आहे. त्याच्यामुळेच कोणी वक्ता बोलू शकतं. तर तुमचं खूप थँक्यू. मोठा रोल आहे. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. स्वाती माताजी हा थांबूया हरे आपण. कृष्ण माताजी. खूप सुंदर हरे लेक्चर झालं माताजी, खूपच छान. आणि सेवेचं महत्व त्या गोष्टीवरून कळलं की योग माया की महामाया, ह्याच्यामध्ये जर आपल्याला कुठं राहायचं हे आपण आपल्या सेवेद्वारे आपण ठरवू शकतो. भगवंतांची सेवा आपण किती तीव्रतेने करायला पाहिजे जेणेकरून आपण योग मायेमध्ये राहू शकतो. खरंच माताजी खूप सुंदर लेक्चर होतं. खूप खूप धन्यवाद. खूप काही शिकायला मिळालं माताजी. तसेच सर्व श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. तुम्ही मोठ्या संख्येने जॉईन होत आहात आणि अशाच पद्धतीने तुमचं जॉईन होणं आम्हाला अपेक्षित आहे आणि तुमच्या प्रतिक्रियांची पण आम्हाला अपेक्षा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दीपाली माताजींना खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी लवकर बरं होऊन आम्हाला त्यांच्या अशा छान शब्दांनी एकदम मोहित करून टाकावं ही विनंती. हरे दीपाली कृष्ण. माताजींचा मेसेज आलाय. बोल माताजी, खूप छान सांगितलं. पण माताजी प्रत्येक रविवारी कार्यक्रम म्हणजे प्रत्येक रविवारी दुपारीच लेक्चर असणार आहे का, रविवार सोमवार असं? नाही स्वाती जरा सांगणार का हा, पूर्ण? हरे कृष्ण माताजी. आपला हा जो कृष्ण कथामृत मालिका जी आहे चालू, ती दर आठवड्याच्या रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 4 दिवशी आपण दररोज दुपारी घेत असतो 2 वाजता. 2 ते साधारण 3 पर्यंत आपलं हा क्लास असतो दररोज, दर रविवार ते दर बुधवारपर्यंत. 4 दिवसाचाच असतो. कृपया सर्वांनी जॉईन व्हा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करू शकता आणि छान ह्या कथामृताचा लाभ सुद्धा त्यांना या तुमच्या प्रोत्साहित करण्याने मिळू शकतो. हरे कृष्णा. खूप हरे खूप कृष्णा. धन्यवाद. तर आता कंसाच्या अत्याचाराला प्रारंभ होणार आहे. पुढची कथा देखील तेवढ्याच उत्सुकतेने तुम्ही सगळ्या जणांनी ऐका. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. हरे कृष्णा. हरे हरे कृष्ण. करायची का माताजी मीटिंग बंद? प्लीज प्लीज. चालेल. हो. चालेल चालेल. हरे कृष्ण. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा